श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आगमन साताऱ्यात आज झालंय आणि आज पहिला विसावा जो आहे तो साताऱ्यातील लोणंद येथील बाजार तळावरती होत आहे। मी सध्या या ठिकाणी आहे, आपण पाहू शकतो या ठिकाणी माझ्या मागे मोठ्या पावनी वारकरी या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी, माऊलींच्या पादुकांना नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात। मोठी गर्दी या परिसरामध्ये सध्या होते। महाराष्ट्रभरातून भाविक भक्त वारकरी या ठिकाणी येत असतात आणि नतमस्तक जे आहेत ते होत असतात। दरम्यान आज पहिला विसावा जो आहे तो या ठिकाणी लोणंद नगरीमध्ये बाजार तळावरती आहे आणि उद्या चांदोबातली या ठिकाणी उभे रिंगण या ठिकाणी श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर माऊलींच्या या ठिकाणी वारीत होणार आहे आणि या ठिकाणी उद्याचा मुक्काम जो आहे तो फलटण येथे होणार आहे। सातारा जिल्ह्यातील लोणंद नगरीमध्ये पालखी दाखल झाली आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त आता दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या लोणंद बाजार तळावरती आहे। आपल्याला या ठिकाणी काही जे वारकरी आहेत ते बोलण्यासाठी आहेत। कसा उत्साह आहे आज काय नक्की उत्साह कशा पद्धतीने काय आनंद सोहळा आणि ही वारीची परंपरा आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे। ही परंपरा कायम चालत राहणार आणि लोक उत्स्फूर्तपणे ह्याच्यात सहभाग। साकडं काय घालणार नेमकं साकडं काय पाऊसच पडला, शेतकरी राजा सुखी तर सगळं सुखी। तुमच्या काय भावना काय सांगाल तुम्ही? आमच्या भावना काय, आम्हाला आनंद आहे। आज माऊली नगरी आमच्या लोणंद नगरीत माऊलींचं स्वागत झालं। आमचा सगळा परिसर, आजूबाजूचे सगळे गाव, सगळे लोक आनंद उत्सवात आहेत आणि आमचं माऊलीकडे एकच मागणं आहे, शेतकऱ्यांना खुश, पाऊस पडला शेतकरी आनंदी होतील, खुश होतील, चांगलं म्हणजे या पद्धतीचं मागणं आहे आमचं। तुम्ही काय सांगाल? तुम्ही कुठून आला आहात? किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी वारीमध्ये सहभागी होत आहे, काय सांगाल? मी प्रॉपर आळंदीचा आहे, माऊलीच्याच गावचा आहे। आमचं पहिलं असतं माऊलीच्या रथाला दर 5 वर्ष आणि ह्या वर्षीचा मान त्यांचाच आहे। ह्या वर्षीचा मान नाही, आपण सेवेसाठी मानकरी नाही, सेवेकरी आहे माऊलीचे। तर मला खूप आनंद झाला सातारा जिल्ह्यात जेव्हा प्रवेश केला मी। सातारा जिल्ह्याची जी ख्याती म्हणजे पाहुण्यांचं स्वागत आणि आज तुम्ही हे लोणंदकरांनी जे गोष्टी केल्यात, हे सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे स्वच्छता, आलेल्या वारकरी बालकांची देखरेख आहे सगळं, स्वच्छ आहे। लोणंदकरांचं, सातारा जिल्हाकरांचं सगळ्याचा आभार मानतो मी की खूप आनंद झाला की अशी व्यवस्था केली। आपण जर पाहिलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उत्साहाचं वातावरण या लोणंद नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आणि बळीराजाचं या ठिकाणी सुखकर होण्यासाठी पाऊस पडावा असं साकडं एकूणच वारकऱ्यांचं भक्तीचं वातावरणामध्ये जे या ठिकाणी भक्तगण देखील साकडं घालताना आपल्याला पाहायला मिळतं। ओंकार सोनाले, नवराष्ट्र, लोणंद, सातारा।